नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक बालाजी जिरडे, पीपल्स कॉलेज नांदेड. तारीख हिंद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण 1857चा घटनापट या विषयावर बोलणार आहोत. आता 1857चा घटनापट म्हणजे 1857चा उठाव कसा झाला, कुठे झाला, कोणत्या महत्त्वाच्या घटना याच्यामध्ये घडल्या आणि हा 1857चा उठाव शेवटी ब्रिटिशांनी कसा मोडून काढला. साधारणपणे 10 मे 1857 रोजी या उठावाची सुरुवात झाली आणि डिसेंबर 1858मध्ये हा उठाव पूर्णतः मोडून काढण्यात आला. म्हणजे ह्या 16-17 महिन्याच्या काळामध्ये हा उठाव उत्तर भारतामध्ये झालेला होता. हा उठाव 16 महिने ह्या उठावाची धग उत्तर भारतामध्ये होते. म्हणून हा उठाव अतिशय महत्त्वाचा होता. त्याची घटनापट नीट समजावून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आता 1857च्या उठावाला मंगल पांडेंनी सुरुवात केली. मंगल पांडे हा बंगालमधील बराकपूरच्या छावणीमधील एक शिपाई होता. त्या बराकपूरच्या छावणीमध्ये आणि सर्व भारतामध्ये त्या काळामध्ये एक अफवा पसरलेली होती, जी अफवा 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण म्हणून आपल्याला सांगण्यात येते. ती अफवा अशी होती की त्या काळामध्ये एनफिल्ड नावाची एक रायफल शिपायांच्या हातात दिलेली होती आणि त्या रायफलीला जी बारूद वापरण्यात येत होतं, जे काडतूस वापरण्यात येत होतं, ते काडतूस दातानं काढावं लागायचं आणि त्या काडतूसाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे अशी अफवा पसरवण्यात आलेली होती. आता ह्या अफवेमुळं आपला धर्म वाटतो, आपली जात वाटते असं शिपायांना वाटायला लागलं. मंगल पांडे हे सुद्धा आपल्याच अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये या अफवांना बळी पडून त्यांनी गोळी झाडली. हा राजद्रोह होता, हा विद्रोह होता. त्यामुळे ब्रिटिशांनी तात्काळ याच्यावर लष्करी अभियोग चालवला आणि काही दिवसामध्येच फाशीची शिक्षा दिली. अशा प्रकारे मंगल पांडे हा 1857च्या उठावाचा पहिला स्वातंत्र्य योद्धा ठरला. यानंतर 1857च्या उठावाची खरी सुरुवात झाली ती दिल्लीपासून 55 किलोमीटरवर असलेल्या मीरतपासून. मीरतमध्ये ब्रिटिशांच्या 3 पलटणी होत्या, भारताच्या 3 पलटणी होत्या आणि मीरत हे अतिशय महत्त्वाचं लष्करी ठाणं होतं. दिल्लीपेक्षा अधिक लष्कर हे मीरतमध्ये होतं. म्हणून मीरतमधल्या भारतीय शिपायांचं राजनिष्ठा तपासण्यासाठी तेथील 90 शिपायांना हे नवे काडतूस देऊन त्यांची परीक्षा घेण्यात आली. पण 90 पैकी 85 शिपायांनी हे काडतूस घेण्यासाठी नकार दिला. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावले. त्यामुळं या 85 लोकांवर लष्करी अभियोग चालवण्यात आला आणि त्यांना 10 वर्षाची सशक्त कारावासाची शिक्षा केली. त्यांच्या हातापायामध्ये बेड्या घालून त्यांना सर्व लष्करामध्ये, छावणीमध्ये अपमानजनक असा मार्च काढायला लावला आणि शेवटी त्यांना कारागृहामध्ये बंद केलं. या घटनेमुळं उरलेल्या ज्या पलटणी होत्या त्यांना आपला अतिशय अपमान वाटला आणि त्यांनी 10 मे 1857 रोजी संध्याकाळी 4 वाजता या उठावाला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी मीरतमधील सर्व ब्रिटिशांचे बंगले जाळून टाकले, तेथील कारागृह मुक्त करून टाकले, तेथील ब्रिटिश आणि ख्रिश्चन सगळ्या अधिकाऱ्यांचा खून करण्यात आला
अशा 82 अधिकाऱ्यांना मारण्यात आलं. एक प्रचंड लूट तिथं करण्यात आली. त्यानंतर मीरतमध्ये लूट करण्यात आली आणि हे सगळे शिपाई दिल्लीकडे निघाले. 55 किलोमीटरचा प्रवास करून भल्या पहाटे ही सगळी बंडखोर उठावकर्ती मंडळी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याच्या दरवाजावर धडकली. तेथे 80 वर्षाचा वृद्ध बहादूरशाह जफर हा नामदारी बादशाह होता. ह्या उठावकर्त्या शिपायांनी बहादूरशाह जफरला आपलं नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. ही विनंती बहादूरशाह जफरला मान्य केल्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. बहादूरशाह जफरने ही विनंती मान्य केली आणि आपला सर्वात मोठा मुलगा याला सरसेनापती करून टाकलं. अशा पद्धतीनं या उठावाची सुरुवात झाली. दिल्लीमध्ये 1000 वर्षापासून आपलं राज्य आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि म्हणून ब्रिटिशांकडूनच दिल्ली ही बंडखोरांच्या ताब्यात गेल्यामुळं त्याचा मानसिक परिणाम उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळं या उठावाचे पडसाद संपूर्ण उत्तर भारतामध्ये पडायला लागले. आता उत्तर भारतामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भाग होता, लष्करी भाग होता, तो होता पंजाबचा. पंजाब हे फार महत्त्वाचं ठिकाण होतं. त्या पंजाबमध्ये बंगालच्या 1,56,000 फौजेपैकी 60,000ची फौज ही केवळ पेशावरमध्ये तैनात केलेली होती आणि त्यामुळं ही फौज जर उठाव केली तर आपल्या साम्राज्याला फार मोठा धोका आहे हे ब्रिटिशांनी ओळखलेलं होतं. 10 मे 1857ला मीरतमध्ये उठाव झाला आणि याची बातमी वणव्यासारखी उत्तर भारतातल्या सगळ्या लष्करी ठाण्यांवर पोहोचली. उत्तर भारतामध्ये आजच्या पाकिस्तानमध्ये लाहोरच्या बाजूला मियामीर या ठिकाणी 4 ब्रिटिशांच्या पलटणी होत्या. या 4 पलटणींपैकी एका भारतीय शिपायांकडून ब्रिटिश अधिकाऱ्यांना अशी माहिती मिळाली की या 4 पलटणी उठाव करणार आहेत, ब्रिटिश अधिकाऱ्यांना ठार करणार आहेत. ही बातमी कळाल्याबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी उठाव करण्याच्या अगोदरच या 4ही पलटणींच्या हातातील शस्त्र काढून घेऊन त्यांना निशस्त्र केलं. ही घटना 12 मे रोजी घडली. त्यानंतर फिरोजपूर या ठिकाणी सुद्धा 3 पलटणी होत्या. या 3ही पलटणींनी तिथे उठाव केला. ख्रिश्चनांचे चर्च जाळून टाकले, 16 बंगले जाळून टाकले, 2 दवाखाने जाळून टाकले आणि ते सगळे दिल्लीकडे निघाले. होती मर्दान या ठिकाणी 20 मे रोजी तिथं बंड सुरू झालं. खरं म्हणजे तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला आपल्या शिपायांवर इतका विश्वास होता की आपले शिपाई उठाव करणारच नाहीत असं त्याला वाटत होतं. पण ज्या दिवशी 20 मे रोजी आपल्या शिपायांनी बंड केलं ही बातमी त्याला कळाली आणि आपल्याला धोका झाला असं वाटून ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याने स्वतःच आत्महत्या केली. या उठावकर्त्यांच्या पैकी 120 लोकांच्या पैकी 20 लोकांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. उर्वरित लोक पळून जाण्याचा प्रयत्न केले, परंतु पळून जाणाऱ्यांनाही पकडून मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. पेशावर हे या वायव्य सरहद्द भागातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण होतं. इथे एकूण 13,000ची फौज ब्रिटिशांनी ठेवली होती. एका शहरामध्ये 10,000 भारतीयांची होती तर 3,000 ब्रिटिशांची फौज होती. या भारतीय फौजेला जर हे उठाव केले तर आपल्याला ते अतिशय आपली मोठी चूक होईल म्हणून ब्रिटिशांनी इथली पलटण 22 मे रोजी निशस्त्र करून टाकली. ही पलटण निशस्त्र केल्यावर ब्रिटिशांनी 8,000 घोडेस्वारांचं एक मोबाईल पलटण बनवलं. एक चालतं फिरतं दल बनवलं
आणि या दलामध्ये शिखांना, गुरख्यांना, ब्रिटिशांना आणि राजनिष्ठ भारतीयांना घेण्यात आलं. या उत्तर भारतामध्ये जालंधर, कांगरा, रावळपिंडी या ठिकाणी सुद्धा पलटणींना निशस्त्र करण्यात आलं. सियालकोटमध्ये उठाव झाला. तिथल्या ख्रिश्चनांना उठावकर्त्यांनी ठार केलं आणि ते दिल्लीकडे पळून येऊ लागले. या पळून येणाऱ्या 500 शिपायांना, बंडखोरांना ब्रिटिशांनी ठार केलं. अमृतसर येथील पलटण निशस्त्र करण्यात आली. हिसार, हांसी, सिरसा, रोहटक, गुरगाव ह्या सगळ्या ठिकाणचे उठाव ब्रिटिशांनी मोडून काढले. या पंजाब हा जून अखेरपर्यंत ब्रिटिशांनी निर्धोक करून टाकला. त्यांनी त्यासाठी काही तत्व वापरले. जे लष्कर उठाव प्रवण आहे त्यांना निशस्त्र करून टाकायचं. जे राजनिष्ठ आहेत त्यांना लष्करामध्ये भरती करायचं. ज्यांची सहानुभूती आहे त्यांची मदत घ्यायची. अशा पद्धतीनं ब्रिटिशांनी पंजाब हा एका महिन्याच्या आत निर्धोक करून टाकला. तेथील चीफ कमिशनर सर लॉरेन्स असं म्हणायचा की पंजाब आपल्या बाजूनं आहे आणि एका महिन्यामध्ये पंजाबमधून 50,000ची फौज मी उभी करू शकतो असा विश्वास सर लॉरेन्स यांना वाटत होता. याशिवाय पंजाबमध्ये नाभा, झिंद, पटियाला हे ब्रिटिशनिष्ठ संस्थानं होती. या संस्थानांनी ब्रिटिशांना सर्व प्रकारची मदत केली आणि त्या मदतीमुळे पंजाब हा निर्भय बनला ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून. तिथं या सगळ्या प्रकारच्या उठावाला 1-1.5 महिन्याच्या आत ब्रिटिशांनी निर्बंध घातला आणि त्यांचं सगळं लक्ष आता दिल्लीकडे आणि उर्वरित पंजाबनंतर उठावाचा खरा प्रश्न निर्माण झाला होता आग्रा भागामध्ये. आग्रा हे ब्रिटिशांच्या लष्कराची एक महत्त्वाची छावणी होती. दिल्लीमध्ये फारसं लष्कर ब्रिटिशांनी ठेवलेलं नव्हतं, परंतु आग्र्यामध्ये खूप मोठं सैन्य ब्रिटिशांनी ठेवलेलं होतं. आग्रा विभागामध्ये अलीगड, इटावा, मैनपुरी, मथुरा, खुद्द आग्रा आणि फरुखाबाद अशी शहरं येत होती. या आग्रा भागामध्ये अलीगड येथे 20 मे रोजी उठावाला सुरुवात झाली. तर इटावा ह्या ठिकाणी 22 मे रोजी सुरुवात झाली. इटावा हे ठिकाण महत्त्वाचं याच्यासाठी आहे की काँग्रेस ज्यांच्या कल्पनेमधून निर्माण झाली ते ॲलन ॲक्टोवियन ह्यूम हे ह्या इटावामध्ये नोकरी करत होते. आपला प्राण वाचवण्यासाठी त्यांना स्त्री वेश धारण करून इथून पळून जावं लागलेलं होतं. इतकी भयानक अशा पद्धतीची स्थिती अलीगडमध्ये निर्माण झालेली होती. मैनपुरी या ठिकाणीही उठाव झालेले होते. याच भागामध्ये ग्वालेरचं संस्थान होतं आणि ग्वालेरचे संस्थानिक त्या काळामध्ये 22 वर्षाचे तरुण जयाजीराव शिंदे होते. पण आपल्या लष्करामध्ये कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या विरोधात आहे हे आपल्याला माहिती नाही, हे त्यांनी स्पष्टपणे ब्रिटिशांना सांगून टाकलेलं होतं. त्यामुळं जयाजीराव शिंदेच्या लष्करामध्ये सुद्धा हे उठाव 24 मे रोजी झाला. मथुरा या ठिकाणी 30 मे रोजी उठावाला सुरुवात झाली. तर खुद्द आग्र्यामध्ये 31 मे रोजी उठावाला सुरुवात होण्याच्या अगोदरच ब्रिटिशांनी येथील पलटणी निशस्त्र केल्या. या भागामध्ये आग्र्याच्या बाजूला फतेपूर सिक्री आहे. उठाव केलेले सगळे शिपाई फतेपूर सिक्री या ठिकाणी एकत्र जमले आणि त्यामध्ये 4,000 पायदळ, 1,500 घोडदळ, 5,500 पायदळ आणि 11 तोफा घेऊन उठाव करते तेथे जमा झाले आणि
ब्रिटिशांच्या केवळ 742 शिपायांनी या बलाढ्य अशा बंडकर्त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढा दिला. ब्रिटिशांचा इथं पूर्ण पराभव झाला आणि उठावकर्ते लोक आग्र्यामध्ये स्वतःचं राज्य स्थापन न करता ते दिल्लीला निघून गेले. आणि अशा प्रकारे ही जी लढाई झाली त्या लढाईला आपण शहागंजची लढाई म्हणतो. या शहागंजच्या लढाईमध्ये ब्रिटिशांचा पराभव झाला. त्यानंतर दिल्लीच्या उत्तरेला मीरत भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उठाव झाले. मीरतमध्ये 10 मेला उठाव झाला आणि लगेच मुझफ्फरनगरमधल्या अधिकाऱ्यांनी 3 दिवस मुझफ्फरनगरमधल्या सगळ्या शासकीय कार्यालयांना सुट्टी देऊन टाकली. मुझफ्फरनगरमध्ये अफवांचं पीक पसरलं. तिथले शासकीय कार्यालये, तिजोऱ्या, शस्त्रागार सगळ्यांची लूट करण्यात आली. तिथले अनेक लोकांनी खाजगी सैन्य उभं करून सावकारांना लूटलं. बराकींमध्ये असलेले साहित्य चोरीला नेलं. शामली ठाणा भवन या ठिकाणी बंडकर्त्यांचं राज्य सुरू झालं. सहारनपूर या ठिकाणी सुद्धा बंडकर्त्यांचं राज्य सुरू झालं. बुलंदशहरमध्ये 22 मे रोजी उठाव झाला. मीरतचा सगळा भाग म्हणजे दिल्लीच्या उत्तरेचा सगळा भाग हा उठाव प्रवण झाला. आता याच्या बाजूला असलेला भाग म्हणजे अयोध्येचा भाग, अलाहाबादचा भाग. या अलाहाबाद भागामध्ये कानपूर हे एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण होतं. कानपूरच्या उत्तरेला 20 किलोमीटरवर ब्रह्मावर्त म्हणजेच विठूर नावाचं एक गाव होतं. 1818 मध्ये पेशव्यांची सत्ता संपली आणि या पेशव्यांना ब्रिटिशांनी नेऊन कानपूरच्या उत्तरेला विठूर या ठिकाणी ठेवलं, ब्रह्मावर्त या ठिकाणी ठेवलं. तेथे नानासाहेब पेशवे हे बाजीराव दुसऱ्याचे उत्तराधिकारी होते. नानासाहेब पेशवे हे 1851 पासून आपल्याला दरवर्षी मिळणारी 8 लक्ष रुपयाचं जे मानधन आहे ते मानधन आपल्याला मिळावं यासाठी ते आग्रही आहेत. त्यांना ते ब्रिटिश देत नव्हते. कारण बाजीराव दुसरे हे निपुत्रिक जन्मल्यामुळं नानासाहेब पेशवे हे दत्तक घेतलेले पुत्र असल्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या नानासाहेब पेशव्यांनी आपल्याला आपलं 8 लक्ष रुपयाचं मानधन दरवर्षी मिळावं यासाठी अजीमुल्ला खान नावाच्या वकिलाला त्यांनी लंडनला पाठवलेलं होतं. अनेक वर्ष अजीमुल्ला खान हे मानधन परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते, पण त्यांना कोणतंही यश येत नव्हतं. नानासाहेब पेशव्यांच्याकडे काही फार मोठं लष्कर नव्हतं. ते काही फार मोठे श्रीमंत नव्हते. स्वतः काही ते मुरलेले सेनापती वगैरे असंही काही नव्हतं. पण कानपूरमध्ये ब्रिटिशांची अवस्थाच इतकी नाजूक होती की आपल्याला कोणी ना कोणी छोटी मोठी मदत करणारा व्यक्ती आपला असणं आवश्यक वाटत होतं. कानपूरचे जिल्हाधिकारी होते, कलेक्टर होते हिलडसन, आणि तिथं होता मेजर जनरल व्हिलर. ह्या दोघांचे आणि नानासाहेबांचे संबंध अतिशय चांगले होते. ते अनेकदा कानपूरला येत होते. कानपूरला पाहुणचार नानासाहेब पेशवे करीत होते. 1857च्या उठावाच्या ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर कलेक्टर हिलडसनला असं वाटलं की आपले मित्र नानासाहेब पेशव्यांना आपण आपल्या मदतीला बोलावून घेऊ, आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांचा शस्त्रागार सांभाळण्यासाठी, त्यांचा खजिना सांभाळण्यासाठी नानासाहेब पेशव्यांना बोलावलं. नानासाहेब पेशव्यांनी आपल्या उपलब्ध असलेल्या तोडक्या मोडक्या शस्त्रानिशी आणि 500 आपल्या लष्करानिशी ते कानपूरमध्ये आले आणि त्यांच्याकडे शस्त्रागाराच्या संरक्षणाची जबाबदारी देण्यात आली. या कानपूरमध्ये 4 जून रोजी बंडखोरांनी उठाव केला आणि नानासाहेब पेशव्यांना त्यांनी आपलं नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. नानासाहेब पेशव्यांच्याकडे काही पर्याय नव्हता.
नानासाहेब पेशव्यांनी त्यांचं नेतृत्व स्वीकारलं. कानपूरमध्ये सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना वेढा देण्यात आला. हा वेढा जवळपास 20 दिवस चालला. 20 दिवसाच्या वेढ्यानंतर, म्हणजे 20 दिवस वेढा चालू आहे, तिथल्या एका हॉटेलमध्ये नानासाहेब पेशव्यांचं राज्य चालू आहे. नानासाहेब पेशव्यांना तिथल्या शिपायांनी आपला नेता म्हणून स्वीकारलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 20 दिवस वेढा चालला. या 20 दिवसाच्या वेढ्यानंतर धर्माची शपथ खाऊन उठावकर्त्यांनी या सगळ्या ब्रिटिश नागरिकांना, विशेषतः पुरुषांना मुक्त करण्याचं वचन दिलं. त्यांना सतीचुडा घाट नावाचा एक घाट आहे कानपूरमध्ये, गंगा नदीवर. त्या गंगा नदीमध्ये, नदीच्या पात्रामध्ये सगळ्यांसाठी बोटी उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि सगळ्या पुरुषांना तिथून जाण्याची सोय केलेली होती. ठरलेल्या दिवशी म्हणजे 27 जून रोजी सगळे पुरुष या नदीच्या पात्रामध्ये उतरले, बोटीमध्ये बसले. पण हे सगळे बसल्यानंतर निघण्याच्या काही क्षण अगोदर एक इशारा करण्यात आला आणि एका इशाऱ्यानिशी या नदीच्या पात्रामध्ये, बोटीमध्ये बसलेल्या सगळ्या पुरुषांना ठार करण्यात आलं. ब्रिटिशांच्या 125 महिलांना कानपूरमध्ये बीबीघर या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. बीबीघर या ठिकाणी ठेवलेल्या या दुर्दैवी 125 महिलांना, सगळ्या दुर्दैवी मी याच्यासाठी म्हणतो आहे की त्यांचं ज्या पद्धतीनं शिरकाण झालं आणि केवळ महिलांना वेगळं करून झालं, यासाठी आपल्याला ते म्हणावं लागेल. 125 महिलांना बीबी घरामध्ये ठार करण्यात आलं. 15 जुलै 1857 रोजी त्यांना ठार करण्यात आलं. आणि अशा प्रकारे फतेपूर, हमीरपूर, बांदा या सगळ्या ठिकाणी उठावाची सुरुवात झाली. खुद्द अलाहाबादमध्ये 7 जून रोजी बिर्जिस कादरच्या राज्याची घोषणा करण्यात आली. 7 जून रोजी अलाहाबादमध्ये उठाव झाला. अलाहाबादमध्ये फार मोठी ब्रिटिशांची शक्ती नव्हती. तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आगडोंब उसळली, खून आणि लूट याचं सत्र सुरू झालं. आणि अशा पद्धतीनं अलाहाबादमध्ये उठावाला सुरुवात झाली. त्यानंतर बनारसमध्येही 4 जून रोजीच उठावाची सुरुवात झाली. तिथं 13वी पायदळ होती. त्या 13व्या पायदळीला निशस्त्र करण्यात आलं. तिथं निशस्त्र केल्यानंतरही तिथल्या शिपायांनी गोळीबार केला. आणि अशा पद्धतीनं बनारस, आझमगड, गोरखपूर या ठिकाणी उठावाची सुरुवात झाली. म्हणजे पंजाबमधला उठाव एकदा थांबला, पण आग्रा विभागामध्ये उठावाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आणि आग्रा विभागामधले सगळे शिपाई उठाव करून दिल्लीला आले. मीरत विभागामध्ये सगळ्या शिपायांनी उठाव केला आणि ते दिल्लीला आले. आणि आता अलाहाबाद विभागामध्ये, म्हणजे अलाहाबाद, कानपूर, बनारस, आझमगड, गोरखपूर ह्या भागामधलेही सगळे शिपाई यांनी उठाव केला आणि ते मित्रांनो, ह्या सगळ्या भागातील उठाव झाल्यावर ब्रिटिशांनी हा उठाव अतिशय थंड डोक्यांनी या उठावाच्या पाडावाचं नियोजन केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ब्रिटिशांनी काय केली तर त्यांनी जे उठावप्रवण लष्कर होतं त्याला निशस्त्र केलं. जे राजनिष्ठ होते त्यांची फौज निर्माण केली. याशिवाय पर्शिया, चीन, सिलोन, ब्रह्मदेश येथे जाणाऱ्या ब्रिटिश लष्कराला त्यांनी बोलावून घेतलं. याशिवाय लंडनला ईस्ट इंडिया कंपनीला अधिकची कुमक पाठवण्याची विनंती केली. या पद्धतीनं मद्रास आणि मुंबई ही तर शांत होती, त्यामुळं तिथं फारसं लष्कर त्यांना वापरण्याची आवश्यकता नव्हती. ब्रिटिशांनी एक महत्त्वाची बाब
या काळामध्ये केली आणि ती म्हणजे अतिशय काटेकोर नियोजन हा उठाव मोडण्यासाठी केला. अलाहाबाद हा उत्तर भारतातला प्रवेशद्वार आहे असं समजण्यात येतं. त्यामुळं हे अलाहाबाद आपल्याकडे यावं आलं पाहिजे याच्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ब्रिटिशांचा सेनापती नीलला या कामासाठी नियुक्त करण्यात आलं. 11 जून 1857 रोजी नील अलाहाबादमध्ये पोहोचला आणि नीलने अतिशय क्रूरपणाने अलाहाबादचा उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केला. याशिवाय उत्तर भारतातला सगळा उठाव मोडून काढण्यासाठी मेजर रेनॉ, सेनापती हॅवलॉक यांचीही नियुक्ती करण्यात आलेली होती. एका बाजूनं एक शहर आपल्या ताब्यात घेत हॅवलॉक, रेनॉ, नील हे कलकत्त्यापासून दिल्लीपर्यंत येत होते. कानपूरमध्ये हॅवलॉक व रेनॉ यांनी प्रवेश केला आणि 17 जुलै रोजी प्रचंड लूट त्यांनी कानपूरमध्ये केली. जवळपास 10,000 कानपूरच्या लोकांना त्यांनी ठार केलं आणि कानपूरमध्ये आपला दबदबा निर्माण केला. आता या अयोध्येमधली सगळ्यात महत्वाची ठिकाणं जर आपण बघितली तर त्यामध्ये येतं लखनौ. लखनौ हे उत्तर भारतातलं दिल्लीच्या नंतरचं सर्वात महत्वाचं केंद्र होतं. ती अयोध्येच्या नवाबाची राजधानी सुद्धा होती. खरं म्हणजे 1857च्या उठावाची सुरुवात इथंच झालेली होती. 3 मे म्हणजे मीरजच्या उठावाच्या अगोदर 1 आठवडा उठाव हा इथंच झालेला होता. इथं मच्छी भवन आणि रेसिडेन्सी नावाचे 2 ठिकाणं होती आणि या 2 ठिकाणी ब्रिटिशांची शक्ती सामावलेली होती. 1857च्या उठावाच्या धामधुमीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी आपली लखनौमधील सगळी लष्करी शक्ती मच्छी भवन आणि रेसिडेन्सी या 2 वास्तूंमध्ये विभागलेली होती. येथील 4,000 भारतीय शिपायांच्या पैकी 3,500 शिपायांनी उठाव केलेला होता. म्हणून येथील उठावाची तीव्रता अतिशय जास्त होती. म्हणून या उठावकर्त्यांचं दमन करण्यासाठी अतिशय विचारपूर्वक ब्रिटिशांना पावलं उचलावी लागलेली होती. लखनौमध्ये बिर्जिस कादरची सत्ता नामधारी जरी असला तरी बिर्जिस कादरची सत्ता इथे सुरू झाली आणि ब्रिटिशांची सत्ता ही साकारली. ब्रिटिशांची सत्ता ही कमी, ब्रिटिशांचं सामर्थ्य, त्यांचा प्रभाव हा केवळ मच्छी भवन आणि रेसिडेन्सी पुरता राहिला. आपल्याकडे असणाऱ्या मर्यादित साधन सामग्रींनी ते उठावकर्त्यांना सामना देत होते. आपल्या सगळ्या छावणीमधील पुरुषांना त्यांनी प्रशिक्षण देऊन ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीनं मच्छी भवन व रेसिडेन्सीमधून ब्रिटिश उठावकर्त्यांचा सामना करत होते. उठावकर्त्यांची शक्ती लखनौमध्ये वाढलेली होती तर ब्रिटिशांची शक्ती तिथं कमी झालेली होती. सरसेनापती आउट्रम, हॅवलॉक हे सगळे या उत्तर भारताच्या मुक्तीसाठी, उत्तर भारतामधून उठाव बंड हा मोडून काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. या अयोध्या किंवा लखनौच्या भागाच्या शिवाय अजून एक महत्त्वाचा भाग होता, त्याला म्हणतो आपण रोहिलखंड. रोहिलखंड हा 1857च्या उठावामध्ये सहभागी झालेला आणि अतिशय तीव्र जेथे उठावाची छाया दिसत होती असा हा भाग होता. या रोहिलखंडमध्ये बरेली, शहाजहानपूर, मुरादाबाद, बदाऊन, बिजनौर, पिलीभीत अशी महत्त्वाची ठिकाणं होती.
यापैकी बहुतांश ठिकाणी बंडकर्त्यांनी स्वतःचं राज्य सुरू केलेलं होतं. म्हणजे बंडकर्त्यांच्या बाजूने जो 1857चा सरसेनापती होता तो होता बख्त खान. हा बख्त खान हा रोहिलखंडामधील होता. म्हणून आपण आतापर्यंत पंजाब शांत झालेलं बघितलं, आग्रा, मेरठ, अयोध्या, रोहिलखंड या ठिकाणी कशा प्रकारे उठाव चालू झालेले होते हे आपण बघितलं. यानंतर पंजाबच्या खाली राजस्थान आहे, ज्याला त्या काळामध्ये राजपुताना म्हटलं जात होतं. या राजपुतानामध्ये 18 संस्थानं होती. त्या 18 पैकी 17 हिंदू संस्थानं होती आणि एक मुस्लिम संस्थान होतं. संस्थानं हिंदू होती का मुस्लिम होती यापेक्षाही हे सगळे राजनिष्ठ संस्थानिक होते, पण यांची फौज राजनिष्ठ नव्हती. म्हणून राजपुतानामध्ये निमच, नसीराबाद आणि अजमेर या ठिकाणच्या शिपायांनी उठाव केला आणि ते आग्र्याला गेले. आपण यापूर्वी आग्र्याचा उठाव पाहिलेला होता. म्हणून राजपुतानामधून 3 महत्त्वाची ठिकाणं ज्या ठिकाणी उठाव करून शिपाई दिल्लीला गेले, त्या 3 शहरांच्या मध्ये अजमेर, नसीराबाद आणि निमच अशी 3 शहरं आपल्याला बघायला मिळतात. आता आजचा मध्य प्रदेश म्हणजे त्या काळामधला माळवा. या माळव्यामध्ये काही महत्त्वाची संस्थानं होती. त्या संस्थानांच्या पैकी बहुतांश संस्थानं सगळी राजनिष्ठ होती. इंदोर, भोपाळ, ग्वालेर, धार, देवास आणि जावरा ही काही महत्त्वाची संस्थानं होती. यामध्ये ग्वालेरचं संस्थान खूप महत्त्वाचं होतं. ग्वालेरच्या संस्थानाचा संस्थानिक जिवाजीराव शिंदे हा ब्रिटिशनिष्ठ होता. 10,000ची मराठा गार्ड नावाची त्यांची फौज होती. तिथं एक पूर्णवेळ रेसिडेंट राहत होता. ग्वालेरमध्ये शिपायांनी बंड केलं. 10-12 लक्ष रुपयाची मागणी जिवाजीराव शिंद्यांच्याकडे केली आणि उठावामध्ये मदत करण्याची विनंती शिपायांनी केली. परंतु तेथील रेसिडेंटने जिवाजीराव शिंद्यांना विनंती केली की कुठल्याही परिस्थितीमध्ये या शिपायांना तुम्ही येथून जाऊ देऊ नका. त्यामुळं गोडी गुलाबीनं जिवाजीराव शिंद्यांनी काही महिने ॲडव्हान्स पगार देऊन या सगळ्या उठावकर्त्या शिपायांना ग्वालेरमध्येच ठेवून घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं होतं. इंदोरमध्ये तुकोजीराव होळकर या इंदोरमध्ये होते. त्यांचीही स्वतःची 10,500ची फौज होती. तेथील शिपायांनी सुद्धा 1 जुलै रोजी उठाव केला. धार, देवास, भोपाळमध्ये मुस्लिमांचं संस्थान होतं. सिकंदर बेगम तिथं राज्य करत होती. आणि अशा पद्धतीनं मध्य प्रांतामध्ये माळव्यामध्ये फार ठिकाणी नाही तर काही ठिकाणी उठाव झाला आणि हे सगळे शिपाई उठाव केले आणि ते दिल्लीला गेले. या मध्य प्रदेशमध्येच मंदसौर या ठिकाणी शहजादा फिरोजशाह याचं राज्य होतं. हाही शहजादा फिरोजशाहचं राज्य मंदसौरमध्ये सुरू झालेलं होतं. आता ग्वालेरच्या जवळ असलेलं महत्त्वाचं उत्तर भारतातील संस्थान होतं झांशी. खरं म्हणजे झांशी हे महाराजा छत्रसालामुळं मराठ्यांकडे आलेलं होतं. आपल्या सगळ्यांना ही माहिती आहे की छत्रसाल बुंदेला यांनी बाजीराव पहिल्याला महम्मद बंगशच्या विरोधामध्ये मदतीची याचना केलेली होती आणि पहिल्या बाजीरावांनी 70,000ची फौज पाठवून छत्रसालाला मदत केलेली होती. या मदतीची परतफेड म्हणून छत्रसालानं बाजीराव पेशव्याला आपला पुत्र मानला आणि आपल्या संस्थानाचे 3 भाग केले आणि 3रा भाग त्यांनी बाजीरावाला दिला. पेशव्यांनी याचे 3 भाग केले आणि हे 3 भाग त्यापैकी सागर हे गोविंदपंत खेरांना दिलं, तर बांदा व कालपी हे शमशेर बहादूर म्हणजे बाजीराव आणि
त्यांची पत्नी मस्तानीचा जो मुलगा होता शमशेर बहादूर, या शमशेर बहादुराकडे बांधावं कालपी दिलेलं होतं. तर झांशी हे रघुनाथ नेवाळकरांना दिलेलं होतं. 1857च्या उठावाच्या काळामध्ये नेवाळकर घराण्याचं राज्य झांशीमध्ये होतं. लक्ष्मीबाईचा नवरा गंगाधरराव नेवाळकर हा निपुत्रिक होता आणि त्यामुळं लॉर्ड डलहौसीनं झांशीचं संस्थान 1854 मध्ये जप्त केलं. खरं म्हणजे त्या नेवाळकर घराण्याचा आणि ब्रिटिशांचा खूप घरोबा होता, खूप चांगले संबंध होते. राणी लक्ष्मीबाई अशी म्हणत होती की माझ्या आणि ब्रिटिशांचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि म्हणून माझं संस्थान मला परत द्यावं अशी ती वारंवार विनंती करत होती. परंतु तिचं संस्थान ब्रिटिशांनी तिला परत केलं नाही. तिनं लेखी पत्र ईस्ट इंडिया कंपनीला लिहिले, त्याचीही दखल घेण्यात आली नाही. तिला किल्ला सोडावा लागला, गावामध्ये जाऊन राहावं लागलं, पण ब्रिटिशांनी तिच्या पत्राला कोणतीही साथ दिली नाही. या परिस्थितीमध्ये 1857च्या काळामध्ये तेथे ब्रिटिशांचीच फौज होती. तेथे केवळ 11 अधिकारी केवळ ब्रिटिश होते आणि अनेक त्यांच्या घरचे लोक होते. तर 881 भारतीय शिपाई होते. झांशीमध्ये 1 जून 1857ला उठाव झाला आणि त्यांनी झांशीच्या किल्ल्याला वेढा दिला. तेथील ब्रिटिशांना त्यांनी अन्न पाणी न पोहोचण्याची व्यवस्था केली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लक्ष्मीबाईला खाण्यापिण्यासाठी काही वस्तूंची मागणी केली, पण बंडकर्त्यांनी या ब्रिटिश अधिकाऱ्यांना ओळखलं आणि त्यांना ठार केलं आणि लक्ष्मीबाईला धमकी दिली, जर तुम्ही ब्रिटिशांना मदत केली तर आम्ही तुमचा सूड घेऊ. ब्रिटिशांच्या या शिपायांनी वेढा काढण्यासाठी जोखन बागेमध्ये या सगळ्या ब्रिटिशांना बोलावलं. सर्व पुरुषांना स्त्रियांना ठार करून टाकलं आणि ते लक्ष्मीबाईच्या बंगल्यावर गेले. लक्ष्मीबाईला त्यांनी सांगितलं की आम्हाला दिल्लीला जायचं आहे, आम्हाला 3 लाख रुपये आणि काही इतर मदत पाहिजे आहे. लक्ष्मीबाई म्हणाली की मी विधवा बाई आहे, माझ्याकडे सत्ता नाही, मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकत नाही. पण शिपायांनी लक्ष्मीबाईला धमकी दिली की जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही तर तुमच्याच घराण्यातील सदाशिवरावाला आम्ही सत्तेवर बसवू, तुमचा बंगला जाळून टाकू आणि आम्ही दिल्लीला निघून जाऊ. लक्ष्मीबाईंनी हे सगळं ऐकलं आणि त्यांना 3 लाख रुपये आणि 2 तोफा दिल्या. उठावकर्त्यांनी लक्ष्मीबाईच्या नावाने घोषणा केली, खुल्क खुदा का, मुल्क बादशाह का, अमल लक्ष्मीबाई का, आणि ते दिल्लीला निघून गेले. त्यानंतर लक्ष्मीबाईनं सागरच्या कमिशनरला पत्र लिहिलं, उठावाची सगळी माहिती दिली. त्यानंतर तिचं राज्य सुरू झालं आणि अशा पद्धतीनं झाशीचं हे प्रकरण इथं थांबलं. ह्याबद्दलची विशेष माहिती आपण नंतरच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये पाहू. या झाशीच्या शिवाय बिहारमध्ये कुंवर सिंग नावाचे एक जमीनदार होते. हे 80 वर्षाचे होते, निरक्षर होते. ते ब्रिटिशनिष्ठच होते खरं म्हणजे, पण त्यांना आर्थिकदृष्ट्या ते दिवाळखोर झालेले होते, त्यांना लोकांनी फसवलेलं होतं. ह्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी त्याने ब्रिटिशांची मदतीची याचना केलेली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आणि शेवटी 12 जून 1857 रोजी त्यांनी उठाव केलेला होता. हा उठाव एक महत्त्वाची घटना होती. बिहारनंतर आता ब्रिटिशांना दिल्ली आपल्या ताब्यात घेणं आवश्यक वाटत होतं,
कारण दिल्ली जर ब्रिटिशांच्या ताब्यात आली नाही तर सगळ्या भारतीय लोकांची आणि लष्करामध्ये काम करणाऱ्या शिपायांची मनोवृत्ती बदलू शकते आणि त्यांचं नीतिधैर्य खचू शकतं. म्हणून ब्रिटिशांनी दिल्ली ताब्यात घेण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. दिल्ली ताब्यात घेणं एक मोठं मिशन होतं ईस्ट इंडिया कंपनीसाठी. कारण दिल्लीमध्ये सगळ्या भारतामधून शिपाई येत होते, त्यांचा भरणा तिथं होता. 3 ऑगस्ट 1857 पर्यंत जवळपास 60,000ची फौज दिल्लीमध्ये येऊन थांबलेली होती. दिल्ली फार इंटरेस्टिंग अशा पद्धतीचं शहर होतं. 11-12 किलोमीटरचा परीघ दिल्लीचा होता. एका बाजूला यमुना नदी तर बाकी सगळीकडे एक तटबंदी बांधलेली होती. दिल्लीला 7 दरवाजे होते आणि एक संरक्षक भिंत होती 7 फुटाची. त्यामुळं दिल्ली ताब्यात घेणं हे सोपं नव्हतं. ब्रिटिशांनी यासाठी पंजाबमध्ये नियुक्त केलेल्या, पंजाबमध्ये भरती केलेल्या शिपायांची विशेष नियुक्ती यासाठी केली. मीरतमधून एक तुकडी दिल्लीमध्ये बोलावली आणि मेच्या शेवटी म्हणजे 30 मे रोजी एक हिंदनची लढाई म्हणून एक लढाई झाली. तर ही लढाई काय आहे तर गाझिउद्दीन नगर म्हणजे दिल्लीपासून 22 किलोमीटरवर असलेल्या एका ठिकाणी ब्रिटिशांची आणि बंडखोरांची लढाई झाली आणि या लढाईमध्ये बंडखोरांचा दारुण पराभव झाला आणि त्यामुळं ब्रिटिशांचं लष्कर अजून अलीकडे आलं. बदली की सराई नावाचं एक ठिकाण दिल्लीमध्ये होतं. त्या ठिकाणी ब्रिटिश येऊन थांबले. दिल्लीच्या भोवती अनेक टेकड्या होत्या. त्या सगळ्या टेकड्यांवर ब्रिटिशांनी आपला ताबा मिळवलेला होता. त्याच्यामुळे उंच टेकडीवरून दिल्लीमध्ये काय चालू आहे हे त्यांना बघता येणं अतिशय सोपं होतं. त्यानंतर 10 जूनपासून 14 सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास 96 दिवसाच्या काळामध्ये 32 लढाया या 32 लढायांच्या मध्ये 3,000 ब्रिटिशांचं फौज आणि 40,000 बंडक असा हा विषम सामना, पण अतिशय शेवटचे चिकाटीने ब्रिटिश हा लढा 40,000ची भारतीयांची फौज विरुद्ध 3,000 ब्रिटिशांची फौज असा हा सामना होता. यानंतर पंजाबमधून अतिशय अनुभवी असलेला, अत्यंत निष्णात असलेला निकॉल्सन नावाचा अधिकारी दिल्लीमध्ये येऊन थडकला. त्याच्यासोबत नाभा, झिंद, पटियाला या संस्थानातली ब्रिटिशनिष्ठ अशी फौज आलेली होती. 25 ऑगस्टपर्यंत पहिली तुकडी दिल्लीमध्ये येऊन थडकलेली होती. तर दिल्लीचा सरसेनापती बख्त खान याच्याकडे 6,000ची फौज होती. 6,000ची बख्त खानाची फौज आणि 2,050ची निकॉल्सनची फौज यांच्यामध्ये नजफगडची लढाई झाली आणि या नजफगडच्या लढाईमध्ये बंडखोरांचा दारुण पराभव झाला. शेवटची लढाई ही 14 सप्टेंबरपासून 20 सप्टेंबर 1857 या 6 दिवसामध्ये झाली. या 6 दिवसाच्या लढाईमध्ये जवळपास 11,000 ब्रिटिशांनी आपली फौज जमवलेली होती. ही फौज खूप महत्त्वाची फौज होती. ही 11,000ची फौज त्यांच्यापेक्षा 4 पट मोठ्या असलेल्या भारतीय शिपायांच्या सोबत लढत होती. या 6 दिवसाच्या अटीतटीच्या लढाईमध्ये निकॉल्सन सारखा अतिशय अनुभवी सेनापती ठार झालेला होता. त्याच्यासोबतच 1042 शिपाई या दिल्लीच्या लढाईमध्ये ठार झालेले होते. आणि या
वेगवेगळ्या कारणासाठी दिल्लीमध्ये या 4 महिन्याच्या काळामध्ये 27,000 ते 30,000 लोक ठार झालेले होते. 20 सप्टेंबर 1857 रोजी ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये लाल किल्ला आला. दिल्लीवर ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली. त्यांनी बहादूरशाह जफरला अटक केलं. त्यांना जीवाची सुरक्षितता देऊन त्यांना रंगूनला पाठवण्यात आलं. 1862मध्ये रंगूनमध्येच त्यांचं निधन झालं. त्यांच्या घराण्यामधील 24 राजपुत्रांना दिल्लीच्या रस्त्यावर ब्रिटिशांनी ठार केलं अत्यंत क्रूरपणानं. दिल्ली ही मृतांचं शहर बनले. दिल्लीमध्ये असं एकही झाड उरलं नाही की ज्या झाडाला लोक असे लटकत आहेत, त्यांना फाशीला देण्यात आलेलं होतं. दिल्ली निर्मनुष्य करून टाकलेली होती. दिल्लीमध्ये कोणीही राहिलेलं नव्हतं. अतिशय क्रूरपणानं दिल्लीचा सूड ब्रिटिशांनी उगवलेला होता. म्हणून दिल्ली ताब्यात आली आणि त्यानंतर ब्रिटिशांचा आपला साम्राज्य परत घेण्याचा आत्मविश्वास वाढला आणि यानंतर त्यांनी आपले दुसरे उर्वरित भागांकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. दिल्लीच्या नंतर ब्रिटिशांनी आग्रा विभाग जिंकून घेतला. त्यासाठी 2790 शिपायांचं एक धावतं सेनादल तयार करण्यात आलं आणि या धावत्या सेनादलाने अलीगड, आग्रा या ठिकाणी आपली सत्ता परत मिळवली. उत्तर भारतातील सगळ्यात अवघड, कठीण अशी लढाई लखनौमध्ये झाली. लखनौमध्ये 21 ऑक्टोबरला जेम्स आउट्रम हा सेनापती येऊन थडकला. सरसेनापती कॉलिन कॅम्पबेल हा 1 नोव्हेंबर रोजी हा आलमबाग हा लखनौचा एक भाग आहे, तो तिथं येऊन धडकला. 16 नोव्हेंबर रोजी तो लखनौमध्ये प्रवेश करता झाला. त्याने 2000 बंडखोरांना ठार केलं आणि तिथलं बेगम हजरत महलची जी सत्ता होती, बिर्जिस कादरची जी सत्ता होती, ती सत्ता त्यांनी संपुष्टात आणलेली होती. तिथला संघर्ष अतिशय तीव्र होता, कारण तिथे 85,000 प्रशिक्षित अशी फौज होती, तर अप्रशिक्षित अशी 45,000ची फौज होती. शिवाय हातामध्ये शस्त्र, काठ्या, भाले, बर्चे, कुऱ्हाडी घेऊन 2 लाख लोक त्या ठिकाणी येऊन थांबलेले होते. या सगळ्यांचा सामना करणं अतिशय कठीण होतं. ब्रिटिशांना किमान 30,000 फौजेची आवश्यकता होती आणि या सगळ्या लखनौच्या उठावकर्त्यांचं नेतृत्व मौलवी अहमद शाह करत होते. याच्या विरोधामध्ये आउट्रम, कॉलिन कॅम्पबेल यांनी उठावाला दमन करण्यासाठी प्रयत्नाची सुरुवात केलेली होती. 18 मार्च 1858मध्ये लखनौ हे ब्रिटिशांच्या ताब्यात आलेलं होतं. या लखनौच्या सोबतच अजून काही महत्त्वाचा भाग उठावकर्त्यांच्या ताब्यातून ब्रिटिशांना घेणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामध्ये झाशीचं संस्थान होतं. आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की सर ह्यू रोज हा झाशीवर चालून आला. मार्च 1858मध्ये त्याने झाशीच्या किल्ल्याला वेढा दिला. लक्ष्मीबाईला किल्ल्यामधून बाहेर पडावं लागलं. तात्या टोपे यांच्यासोबत त्यांनी कालपीला ब्रिटिशांचा विरोध केला. पण शेवटी जून 1858मध्ये राणी लक्ष्मीबाई लढता लढता ह्यू रोजसोबत ही धारातीर्थी पडली. आपल्याला राणी लक्ष्मीबाई हिचं सगळं कर्तृत्व माहिती आहे. केवळ 22व्या वर्षी ती 1857च्या उठावामध्ये सामील झालेली होती आणि तिचं शेवट झालेला होता. लक्ष्मीबाई कर्तृत्वासाठी, तिच्या संघर्षासाठी आज इतिहासामध्ये ओळखली जाते. तात्या टोपेंचा पराभव झाला. यासोबतच रोहिलखंड, या रोहिलखंडामध्ये मुरादाबाद, बरेली, सहारनपूर, रोहिलखंड यामध्ये ब्रिटिशांनी आपला विजय प्राप्त केला आणि शेवटी 1 नोव्हेंबर 1858ला इंग्लंडच्या राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगनं अलाहाबादमध्ये वाचून दाखवला आणि ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात येऊन
ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये सुरू झालं. अशा पद्धतीनं 1857चा उठाव हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग हा आधुनिक भारताच्या इतिहासामधला होता. त्याची घटना ढोबळमानानं आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही घटना, काही दिनांक हे अजून नीट आपल्याला अभ्यासण्याची आवश्यकता आहे. हा सगळा 16-17 महिन्याचा जो उठावपट आहे, हा उठावपट तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.